आपल्याला सर्वांना माहित आहे की जे पुढे क्राईम मध्ये जे चॅलेंज आहे ते सायबर क्राईमचे इन्व्हेस्टिगेशन एक मोठा चॅलेंज आहे पोलीस दलांसमोर. सायबर क्राईमची जे व्याप्ती ज्या अनुषंगाने वाढत आहे त्या अनुषंगाने आमची सायबर पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगले डिटेक्शन केलं आहे. काही दिवसापूर्वी युनिटी मोटर्स कोल्हापूरचे अकाउंटचे बॉस स्कॅम झाला होता. त्यामध्ये त्यांना बेल फिशिंग पण म्हणत आहे. त्यामध्ये जे पण अकाउंटंट किंवा फायनान्सचे डील करणारे व्यक्ती आहेत त्यांना त्यांचे सीईओ किंवा ओनरचे एक व्हॉट्सअप मेसेज येत आहे की अर्जंटली तुम्ही या नंबरवर या अकाउंट नंबरवर इतके पैसे ट्रान्सफर करा. असे 4 ट्रान्झॅक्शन मध्ये 2 दिवसामध्ये युनिटी मोटर्सचे एकूण 2,36,00,000 रुपये ट्रान्सफर झाले. आणि ते अकाउंटंटला वाटत होते की त्यांचे बॉसने हे आदेश दिला आहे. 4 दिवसानंतर जेव्हा त्यांनी 2 दिवसानंतर जेव्हा त्यांनी बघितले की इतके मोठे ट्रान्झॅक्शन होत आहे तर त्यांना डाऊट आल्यानंतर त्यांनी त्यांचे सीईओला विचारले तर त्यामध्ये असं निष्पन्न झाला की खरोखर असे कोणते आदेश दिले गेले नव्हते. आणि यामध्ये असे होत आहे की कोणी एपीके किंवा झिप फाईल जे आहे ते व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमाने ईमेलच्या माध्यमाने तुम्हाला पाठवत आहे. आणि तुम्ही जेव्हा डाउनलोड केले तर तुमचे जे ऍक्टिव्ह व्हॉट्सअप व्हेरिफिकेशन आहे किंवा तुमचे पूर्ण मोबाईल हॅक होत आहे. आणि त्या अनुषंगाने 2 प्रकारचे फ्रॉड करत असतात. त्यामध्ये तुमचे व्हॉट्सअप जेव्हा ऍक्टिव्ह होत आहे तुमचे ऍक्टिव्हिटीज मॉनिटर करत आहे की तुम्ही तुमचे बॉसने कशा पद्धतीने बोलत आहे, काय पद्धतीने तुम्ही मेसेज करत आहे ते मॉनिटर केल्यानंतर ते स्कॅमस्टर्स जे आहे त्यांचे नंबर बॉसचे नावाने किंवा सीईओच्या नावाने त्यांचे नंबर बॉसचे किंवा सीईओच्या नावाने करून सेव्ह करून त्यांचे डीपी लावून तुम्हाला असे अकाउंटंट असे हे देत आहे भासवत आहे की ते स्वतः सीईओ किंवा बॉसचे कनेक्शन आहे. असे 2,36,00,000 रुपयाचे फ्रॉड दाखल झाला होता. ज्या अनुषंगाने गोकुळ शेरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. आणि गुन्ह्याची व्याप्ती बघून इमिडिएटली सायबर पोलीसला एक गुन्हा वर्क करण्यात आला होता. त्यामध्ये हर राज्यात जाऊन आता सायबर पोलीस स्टेशनने 5 आरोपी यांना अहमदाबाद म्हणून अटक करण्यात आला आहे. आणि त्यामध्ये आमचे अधिक तपास सध्या सुरू आहे. आणि 5 आरोपी जे आहे सर्व अहमदाबादचे राहणारे आहेत. आणि त्यामध्ये त्यापैकी मुख्य सूत्रधार जे राजेश डीके गिरधारीलाल गुरनानी 53 वर्षाचे आहे. इतर जे 4 लोक आहेत त्यामध्ये एक देव परेशभाई त्रिवेदी हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. तर बाकीचे 4 आरोपी 20 ते 25 वर्षाचे आहे वयाचे आणि सर्व शिकलेला आरोपी आहे. आणि त्यांचे गाडी जे आम्ही जप्त केलेलं आहे त्या गाडीमध्ये युनिटी मोटर्सचे शिक्के, युनिटी मोटर्सचे बँक अकाउंट डिटेल्स आणि इतर सर्व डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आतापर्यंत 2,36,00,000 रुपयाचे जे फ्रॉड झाला आहे त्यापैकी 82 लाख रुपये 2 लाख रुपये होल्ड करण्यामध्ये किंवा फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलिसला यश प्राप्त झालेलं आहे. आणि ते पैसे परत करण्याची प्रक्रिया तीव्र गतीने सुरू आहे. आणि मोस्टली या आठवड्यामध्ये कोर्टचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हे पैसे आम्ही परत करतो.